5 मिनिटं माझ्याकडून उशीर झाला. त्याचं कारण असं आहे, आम्हाला वाटतं लोक 8:30 म्हणतात आणि 9ला चालू करतात असा आमचा समज. पण इथं 8:30ला सुरू झालं वेळेत, पण काही कुठं वेळ वाया घातला नाही. फक्त जेवायला थोडंसं जावं लागल्यामुळं थोडा उशीर झाला 5-10 मिनटं. त्याबद्दल सर्व तरुणांची क्षमा माफी की तुमच्या उत्साहात थोडंसं विरजण पडलं, कारण तुम्हाला अगोदर मला मंदिराकडे न्यायचं होतं असा अंदाज माझा, बरोबर आहे ना. आणि मग ती कोण असं फुलं टाकत म्हणा काही म्हणा असं कसं तरी आणायचं असावं, पण तुम्ही मला उतरवले म्हणले आता चला तिकडे स्टेजकडे. म्हणलं माझ्या लक्षात आलं म्हणा हवामान बिघडलेलं आहे, म्हणलं आपण जर लक्ष देऊ नाही का, म्हणून असं या सर्वांच्या दर्शनाचा हा सुयोग आले. कधी कधी आम्ही बी 2-2 तास अगोदर येऊन थांबतो, कधी कधी आमच्याकडूनही उशीर होत असतो. म्हणून प्रथमतः तरी पण तुमच्या सर्वांची क्षमा माफी. ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात ते कल्याण महाराज भुजंग, त्याच्यानंतर गायनाचार्य विष्णू महाराज, कृष्णा महाराज, बाळू महाराज, रामहरी महाराज, कैलास महाराज, मृदंगाचार्य विठ्ठल महाराज. नंदू तू अभि नाव घेणार आहे? हॅलो, हां बरं, अगोदर नंदूसाठी टाळ्या वाजवा. त्याला वाटलं आपलं कवा येते आहे का नाही. नंदू महाराज आहेत, नंदू जगताप. अतिशय गोड साऊंड असतो बरं का त्याचा. नंदू आहे. त्याच्यानंतर आमचे विठ्ठल महाराज बोचरे आहेत, प्रमोद महाराज शिंदे आहेत, त्याच्यानंतर नवनाथ महाराज आहेत. आणि ज्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो ते आपले देवदत्त महाराज पितळे महाराजही या. जोरदार महाराजांसाठी टाळ्या वाजवा. हरिभक्त पारायण आमचे मुरलीधर महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. अण्णा आहेत, आमचे रोहिलागडची काही मंडळी आहे, आमचे पाटील नंदू पाटील, इकडं टाकळीची मंडळी आहे सगळं. त्याच्यानंतर आनंद दादा आहेत. तुमचं गाव आनंदवाडी? हां, आनंद नाव आहे. हां, त्याच्यानंतर भायगावची काही मंडळी आहे, दुधडची काही मंडळी आहे, तिकडं बसलेत लांब आहे का नाही. दुधडकड काही मंडळी आहे, लाडगावची, लाड सांगवीची, अजून शेलू, चारठा, हातमाळी, अजून काहीतरी गाव आहे तिकडं. उभं राहायचंय मला काही दिवसांनी इकडं, म्हणून पाठ करायलो गावाचे नाव. लक्षात ठेवा, परिसरातून सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नांदखेडा, हा नांदखेडा राहिला भाऊ. हे नाव घेतल्याशिवाय नांद जाणारच नाही, बरोबर आहे ना. असा हा नांदखेड्याची सुद्धा मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. बऱ्याच विल्लाडी असेल, दुधड असेल, बऱ्याच गावची मंडळी. ज्या ज्या गावला मी इकडं आलो त्या गावची सर्वच मंडळी थोडी थोडी का होईना आज या ठिकाणी हजर आहे. तुम्हा सर्वांना धन्यवाद, सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. त्याच्यानंतर आमचं गायत्री चॅनल ना, गायत्री गोशाळा यूट्यूब चॅनल सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांच्या 2 LED स्क्रीन आहेत, तुमचंच ना? हां, ते दादा, तुमचं नाव काय? स्वराज डिजिटल. वा, स्वराज डिजिटलच्या मालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. साऊंडवाले दादा सुद्धा आहेत. आणि उपस्थित चोपदार महाराज, पेटी मास्तर महाराज, हां तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा. आता लक्ष देऊन ऐका सर्वांनी, थोडा ट्रबल द्या. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजा अभंगामध्ये संत संगतीचं महत्व सांगतात. हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संतांच्या संगतीत आल्यानंतर उत्तम प्रकारचा लाभ तुम्हाला होणं गरजेचं आहे. तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. पण महाराज संत भेटणं अवघड आहे ना, संत भेटणं अवघड आहे, ओळखणं अवघड आहे, मग आम्हाला लाभ कसं काय होईल? म्हणले संत भेटणं ओळखणं अवघड आहे तर तुम्ही त्या भानगडीत पडू नका. तुम्ही फक्त संताचा दास आहे असं म्हणा. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. त्यानं काय होईल? संत कृपेचं दान करतील आणि ते कल्पांतात न सरणार. कृपादान केले संती कल्पांती ही सरेना. म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना. म्हणून तुका म्हणे संत सेवा. आपल्याला जी संत सेवा आवडती ती देवाला सुद्धा आवडत असते. हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना, असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. सज्जनो, माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. फार लक्ष देऊन कीर्तन आहे का? तरुणांची संख्या जास्त आहे म्हणून हा अभंग निवडला. माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं. माणसाचं उत्थान होतं तेही संगतीने होतं, माणूस लयाला जातो तोही संगतीने जातो. माणसाचं कल्याण होतं तेही संगतीने होतं, माणसाचं पतन होतं तेही संगतीने होतं. पतन उद्धार संघाचा महिमा
त्याजावे आधमा संत जेने किंवा संत सेवे. पतन आणि उद्धार हा जीवनामध्ये संगतीचा महिमा आहे. लक्ष देऊन ऐका, संगतीचा हा फार मोठा गुण आहे किंवा दुर्गुण आहे. ज्याच्या संगतीत माणूस राहतो त्याच्या अनुपस्थित सुद्धा माणूस त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागतो. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. दारू पिणाराची संगत करा, दारू पिणारा सोबत नसताना सुद्धा माणूस दारूच्या दुकानात जातो. वारकऱ्याची संगत करा, वारकरी सोबत नसताना सुद्धा माणूस पंढरपूरच्या वारीला जातो. जैसी संगत वैसी रंगत म्हणून आमच्या गावाकडे एक म्हण आहे बघा, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. तुमच्याकडे पण आहे का? तुमच्याकडे पण आहे? अरे वा, मला वाटलं भागाभागात बदल असेल. आमच्या इकडे मेल्यावर माणसं जळतात, तुमच्या इकडं जीव गेल्यावर का? मग सारखंच आहे. एखादा काळा माणूस गोऱ्या माणसाजवळ बसला तर त्याच्या कलर बदलण्याची गॅरंटी मी देणार नाही, पण त्याच्या अंगातले गुण याच्या अंगात यायला मात्र वेळ लागणार नाही. हा संगतीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आहे. हे बघा, राजकारणी लोकांची संगत करा, राजकारण शिकायला वेळ लागणार नाही. पहिलवानाची संगत करा, पहिलवानकी यायला वेळ लागणार नाही. पत्ते खेळणाराची संगत करा, रमी जुटी कळायला वेळ लागणार नाही. कीर्तनकाराचा संग करा, अर्ध कीर्तन गाडीचा ड्रायव्हर करू शकतो, पण गाडीतच, हा इथं नाही. बरोबर आहे ना? ज्याचा संग जीवनात घडतो त्याचा रंग माणसाच्या जीवनाला चढ जात असतो. कबीरदास महाराज याच्यासाठी दोहा खर्च करतात. जो जैसी संगती करे वैसे ही फल लीन, कदली शीप भुजंग मुख एक बूंद तीन गुण. एक पाण्याचा थेंब गरम ताव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जात. तोच केळीच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो, आणि तोच एक थेंब वसंत ऋतूमध्ये जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती तयार होतो. पाण्याच्या थेंबामध्ये बदल नाही, संगतीमध्ये बदल आहे. संगत बदलली, परिणाम वेगळे वेगळे झाले. या तसं प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मतत्व एक आहे. विल्लाडी विठाला प्रत्येकाच्या शरीरात आत्मतत्व एक आहे, पण संगतीनं घडतात आणि संगतीनं बिघडतात. तुम्ही सगळे शेतकरी मंडळी आता, मी कळेल असं सांगतो तुम्हाला. तुमचं 1 एकरचं शेत आहे आणि त्या शेताचे 3 भाग करा, आणि ते एक विहीर त्या शेतातली आहे. तिथं मिरच्या लावा, कारली लावा आणि केळी लावा, आणि त्या विहिरीचं पाणी त्या शेतातल्या मिरच्याला सोडा, ते मिरच्याला तिखट बनवतं. त्याच विहिरीचं पाणी त्या शेतातल्या कारल्याला सोडा, ते कारल्याला कडू बनवतं. आणि त्याच विहिरीचं पाणी त्या शेतातल्या केळीला सोडा, ते केळीला गोड बनवतं. पाण्यात बदल आहे का? बोला. तुम्ही हो नाही काहीतरी बोला. बाई असं नका बसू तानात. हा, माझ्याकडे लक्ष द्या जरा, बोलत चला, हस्त खेळता राहा. चुकलं चुकू द्या, मी काय तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून. बरोबर आहे ना? हे बघा, श्रोत्यानी वक्त्यानी श्रोत्यासोबत विद्यार्थी आणि मास्तरासारखं असलं पाहिजे. विद्यार्थी आणि मास्तर जसे एकमेकाशी संवाद करतात मग विषय कळतो, तसं वक्त्याने श्रोत्याशी मॅच होणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे बोला. शेतात बदल आहे का? बोला. नाही. विहिरीत बदल आहे का? नाही. पाण्यात बदल आहे का? नाही. त्याच विहिरीचं पाणी मिरच्याला तिखट, केळीला गोड आणि कारल्याला कडू बनवतं. तसं पाणी भाकरवाडीच आहे. कळलं तुम्हाला? हुशार माणसा तुम्ही. पण काही मिरच्यासारखे तिखट असतील, काही कारल्यासारखे खडू असतील, तर काही 50व्या वर्षात सामील होऊन जोरदार सप्ताह करणारी केळी सारखे गोड माणसं असतात. पाणी एकाच विहिरीत आहे. प्रत्येकाच्या शरीरात आत्मतत्व एक आहे, पण संगतीनं घडतात आणि संगतीनं बिघडतात. अजून सांगतो तरुण मंडळ ऐका. दाजीला जाऊ द्या. दाजी कुठं? ओ दाजी, पाहुणे रागावले का नो? विठाला विठाला. अजून सांगतो तरुण मंडळ ऐका. वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं पसंत करा. पुन्हा एकदा ऐका. वाईट माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं पसंत करा. आम्ही या ऊपर आ जाओ. विठाला विठाला पुन्हा एकदा ऐका. वाईट माणसाच्या संगतीत
राहण्यापेक्षा एकटं राहणं परवडलं. मी आता गाडीत येत होतो त्या रामेश्वर दादांच्या, त्यांचा मुलगा गाडी चालवत होता. त्याला म्हणलं, बाळा तुझ्या बापानं आता तुझ्यासाठी भरपूर करून ठेव, फक्त तू वाईटाच्या संगतीत जाऊ नको. तुला आता कमवायचं काय नाही, तुला आता फक्त आहे ते जपायचंय. माझं बोलणं कळतंय? आता आपल्याला शून्यातून विश्व उभं करावं लागलं, बरोबर आहे का नाही? आला त्या वयात बसायला थार गाडी आहे, फॉर्च्युनर आहे, सगळ्या गाड्या आहे. मग आता त्याला कळायचंय काय? त्याला मिळवलेलं टिकवायचं, एवढंच त्याचं काम आहे. म्हणून म्हणलं चांगल्या माणसाच्या संगतीत वेळ घालव. चांगल्या माणसाच्या संगतीत राहिलं तर माणसाचं कधी नुकसान होत नाही. हा, म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे. एक बाई मला म्हणे, महाराज या पोराचं भविष्य सांगा. मी याची जन्मपत्रिका तुम्हाला देते. म्हणलं गरज नाही. म्हणे याचा हात पाहून सांगा. म्हणलं गरज नाही. म्हणे याचं तोंड पाहून सांगा. म्हणलं गरज नाही. अहो मग याचा हात पाहत नाही, तोंड पाहत नाही, जन्मकुंडली पाहत नाही, मग तुम्ही याचं भविष्य सांगणार नाही का? म्हणलं याचा भविष्य मी सांगणार, पण त्याच्यासाठी हात पाहायची गरज नाही, तोंड पाहायची गरज नाही, जन्मकुंडली पाहायची गरज नाही. हा कुणाच्या संगतीत राहतो एवढं सांगा, याच्यावरूनच मी याचं भविष्य सांगतो. संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे. संग मत करो राजा का, पता नहीं कब रुला दे. संग करो संतन का, पता नहीं कब हरी से मिला दे. राजाच्या संगतीत आले तर एखाद्या दिवशी तरी रडण्याची वेळ येत असते. याचं उदाहरण 2 महिने झाले सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. राजाच्या संगतीत आलं का एक ना एक दिवस रडण्याची वेळ येईल, आणि साधूच्या संगतीत गेले ना एक ना एक दिवस देव भेटल्याशिवाय राहत नाही. विठाला संघ जीवनामध्ये महत्वाचा आहे. हे बघा, कनिष्ठाचा संघ जीवनामध्ये घडला तर कनिष्ठ अवस्था प्राप्त होते. माझ्या हाताकडे लक्ष द्या, शब्द जरी कळले नाही तर तुम्हाला मोमेंट वरून कळेल. कनिष्ठाचा संघ कनिष्ठ अवस्था, मध्यमाचा संघ मध्यम अवस्था, आणि वरिष्ठाचा संघ वरिष्ठ अवस्था. मोठ्याची संगत माणसाला अशोकराव घडावी. मोठ्याच्या संगतीत आलं की मोठं व्हायला वेळ लागत नाही. वाल्या कोळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वाल्या कोळ्या एवढं पापी आपण इथं कोणीच बसलेलं नाही. वाल्या कोळ्याने तुम्ही करून करून किती पाप केला असेल. तुम्ही खाऊन खाऊन 50-60 कोंबड्या खाल्ल्या असतील. याच्यापेक्षा काय? अहो तुम्ही पापीच नाहीयेत. चला, तुम्ही पापीच नाही, तुमच्याकडे क्वालिटीचं पापच नाही. मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतोय. तुम्ही कोंबड्या बकऱ्या जेवढे मारले नाही ना, याच्यापेक्षा कितीतरी पट वाल्या कोळ्यांनी माणसं मारली होती. त्यानं माणसं मारली होती, मोजली नव्हती. वाल्या कोळ्यांनी माणसं मारली होते, मोजले नव्हते. महाराज एवढा पापी इथं आहे का कोणी? चल बोला. हा, चांगले चांगले ब्राह्मण मारले होते त्यांनी. लक्षात ठेवा, एवढा पापी होता वाल्या कोळी. महाराज म्हणले त्यानं अपार पाप केले होते, ज्याचा अंतही नाही आणि पारही नाही, याला म्हणतात अपार. पण एवढा पापी असणारा वाल्या कोळी, त्याला नारदाची संगत झाली. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. बघा बरं का, आता हे बागेश्वर महाराज मंडपातल्या लोकांच्या चिठ्ठ्या काढतात तर लोकांना आश्चर्य वाटतं. काहीच आश्चर्य नाही. बसलेल्या लोकांचं नाव गाव न विचारता त्याची चिठ्ठी लिहितात. पर्ची, बालाजी की कृपा से सीताराम. नहीं कळत मला? बोलो सीताराम. हनुमान जी की कृपा से आप जो पर्ची लिखूंगा वो निकलेगी. तीसरे पेंडाल का दूसरे मंडप में बैठा हुआ, चलो हाँ वो व्हाइट कपड़े के आगे वाला, हाँ वो इधर आ जाओ. मैंने पर्ची लिख के रखी है, जो लिखा है उसकी निकलेगी बालाजी की कृपा से. बरोबर आहे ना? आश्चर्य वाटत, हे खोटं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल या गोष्टीत. बागेश्वर महाराजानं जन्माला आलेल्या समोर बसलेल्या माणसाची पर्ची लिहिली. वाल्मिकानं जन्माला येण्याच्या अगोदरच रामायण नेऊन ठेवलं. हे आश्चर्य आहे. कळलं माझं बोलणं तुम्हाला? हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? माझ्या समोर बसलेल्या माणसाबद्दल मी काही बोलणं, तो माझ्या समोर बसलेला आहे बरं का. चॅनलवाले हा बघा, त्यांचं भविष्य कळलं मला. मोबाईल पाहत होते म्हणून नाव घेतलं मी. सुट्टी नाही. हा, लक्षात ठेवा.
माझ्या लक्षात या, मला काय सांगा, माझ्या समोर एखादा बसलेला आहे, त्याचं भविष्य मी सांगणं हा अभ्यास, आणि भविष्य पुराण आहे. तुम्ही म्हणसाल भविष्य खोटं असतं, अजिबात नाही. भविष्य हे पुराण आहे. 18 पुराणापैकी भविष्य पुराण आहे. भविष्य खोटं होत नाही. भविष्य सांगणारा खरा खोटा असू शकतो, त्याच्यावर शंका घ्या. भविष्यावर शंका घेऊ नका. तुम्हाला तुमच्या घरातलं उदाहरण सांगेन मी. चला, आज किती तारीख आहे? 16/4 बरोबर आहे ना? आज 16 एप्रिल आहे. तुम्ही आता 31 डिसेंबरचा सूर्योदय पहा कॅलेंडरवर. तुमच्या घरी गेले ना, 31 डिसेंबरचा सूर्योदय आज लिहिलेला आहे आणि सूर्यास्ताची टायमिंग आज लिहिलेली आहे. जाऊ दे, एवढ्या लांब कशाला जाता? आजचं संध्याकाळी कॅलेंडर पहा, उद्या सूर्योदयाची वेळ पहा. एक क्षण मागं पुढं होत नाही. खोटं कसं होईल महाराज? आता लिहिलेलं आहे, जास्त लांब जाण्याची काही गरज नाही आहे. भविष्य पुराण आहे. हा, भविष्य सांगणारा खरा का खोटा याच्यावर तुम्ही शंका घेऊ शकता. आता गावागावात भविष्य सांगणारे येतात. मनातलं बोलू काम आहे, बरोबर आहे ना? भविष्य सांगणारे मनातलं बोलतो माय, काळा कपडा घालायचा नाही, बाई म्हणते बसा आत येऊन, बरोबर आहे ना? आणि मग तू सगळ्याच्या कामी पडते, पण तुझ्या कामी आजपर्यंत कोणी पडलं नाही. मन मोकळा स्वभाव आहे तुझा. आजपर्यंत सगळ्या कामात तुला यश आलेलं आहे, पण एका कामात तुला अपयश आलं. कोण्या तरी आलेलंच असतं, बरोबर? आता हे का भविष्य जेवताना असं काही काही भविष्य सांगणारे, भूक लागल्यावर तुम्हाला खावंसं वाटतं, आणि मग काय करावं वाटणार आहे? झोप आल्यावर तुमचे डोळे लागतात, मग दुसरं काय लागणार आहे? काय पॉझिटिव्ह गोष्टी बोलणं हे बरं. हे काय आता तुमच्या मनाला वाटेल ते गोड बोलतात, बाकी बिचारायचा काही दुसरा भाव नाही आहे. विठाला विठाला. चला, माझं विषयांतर होईल. मला सांगायचं एवढं सुचलं बा आज. हे काय पहिल्यांदा सुचायला लागला असा. लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले, केले रामायण रामाआधी. राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं, आणि रामाला तसं वागावं लागलं, बरोबर का? वाल्मिकानं घातलेल्या आचारसंहितेच्या बाहेर रामाला जाता आलं नाही. महाराज म्हणले, वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. केवळ मोठ्याच्या संगतीचे परिणाम आहे. वाल्या कोळ्याने कीर्तन ऐकलं असं उदाहरण नाही. वाल्या कोळ्याने 7 दिवस भागवत ऐकलं नाही. वाल्या कोळे कोणाच्या कीर्तनात जाऊन बसली नाही. वाल्या कोळ्याने कोणाची कथा ऐकली नाही. 2 शब्द फक्त साधूचे कानावर आले, राम राम. ते बी सरळ म्हणता येत नव्हते. मारान मरा म्हणायचं जास्त पाठ होतं ना, म्हणून मरा 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 मरा, आणि याच्यातून राम झाला. हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम आहे. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. महाराज म्हणले, बदलणं महत्वाचं आहे. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, आणि राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण ठेवलं. हे मोठ्याच्या संगतीत आल्याचे परिणाम. आता कनिष्ठाचा संघ बघा, अनमोल किमतीचा हिरा आहे. कुणाच्या घरी हिरा असेल आणि तो जर कन्फ्यूज असेल की भाऊ हिरा खरा आहे का खोटा आहे, तर खरा हिरा खोटा हिरा ओळखायचा कसा? महाराजाने त्याची एक प्रक्रिया सांगितलेली आहे. हिरा आयरनीवर ठेवायचा. आयरन माहिती आहे सर्वांना, कुंभाराच्या घरी असते ती आयरन. कुणाच्या घरी असते? लव्हाराच्या. हा, आतापर्यंतच्या लोकांना आयरन पाहायला मिळते आणि कळते. इथून पुढच्या पिढीला आयरन पाहायला मिळणार नाही, कळणार सुद्धा नाही. बाळा, आयरन माहिती आहे का तुला? आयरन माहिती आहे का? हो नाही काहीतरी म्हण. तुला आयरन माहिती आहे का बाळा? नाही. त्याचा दोष आहे का? नाही. कॅम्प्युटरचं युग आहे. संसरती ती संसार. हा जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. पूर्वी ज्या गोष्टी होत्या त्या आता दिसणार नाही. आता ज्या गोष्टी आहेत ते येणाऱ्या 5 वर्षात राहणार नाही. बदलणं हा संसाराचा धर्म आहे. पूर्वी पाणी भरायचं म्हणलं तरी कष्ट होते. चष्म्यावाल्या माय, नाव काय तुमचं? तुमचं नाव काय? सोनाई? शशकला आहे का? हा, शशकला माय. तुमच्या जमान्यात पाणी भरायचं म्हणल्यावर कुठे जावं लागायचं? आडावं जायचं. आडावं जायचं, पोहऱ्याने पाणी काढायचं. पोहरा म्हणायचं त्याला. पोहऱ्याने पाणी काढायचं, हंड्यात टाकायचं. डोक्या हंडा घ्यायचा, घरी येऊन राजनी टाकायचं. किती कष्ट होते. आता ते कष्ट राहिले का? आता पाणी भरायचं म्हणलं आडावं जायचं नाही, पोहऱ्यान काढायचं नाही. गावाला टाकी, पाईपलाईनचा सप्लाय, दारात नळ, नळाला हंडा लावायचा,
आणि घरात पाणी न्यायचं, कष्ट राहिले नाही. आता नळाला पण हांडा लावायची गरज राहिली नाही, नळाला नळी लावायची, नळी हांड्यात नेऊन टाकायची. काही दिवसांनी नवऱ्यानं पाणी मागितलं तर बाया नळीच त्याच्या तोंडात कमी करायचं ना महाराज. जमाना बदलला आता. मला काल परवा एकानं व्हॉट्सअपला मेसेज केला, म्हणे महाराज इथून पुढच्या पोरांना आईच्या पदराची सावली मिळणार नाही. म्हणलं काय भूकंप होणार आहे काय? म्हणे नाही. म्हणलं काय कोरोना पुन्हा येणार आहे का? म्हणे नाही. म्हणलं तुला काही भविष्य कळतं का? नाही. आणि म्हणलं मग इथून पुढच्या पोरांना आईच्या पदराची सावली का मिळणार नाही? म्हणे इथून पुढच्या आया जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालणार, पदरच राहणार नाही तर सावली मिळायचा काय प्रश्न? जमाना बदलत चाललेला आहे. मी असा फवारा करत राहतो, तुमच्यावर रोग पडू देत नाही. विठाला विठाला आयरन ही लोहाराच्या घरी असते. हिरा आयरनीवर ठेवायचा आणि त्या हिऱ्याला वरून घणानं मारायचं. हिरा ठेविता आयरनी वाचे मारिता जो घनी, तोचे मोल पावे खरा, करणीचा होय चोरा. खरा हिरा घनात घुसेल, आयरनीत घुसेल, पण फुटणार नाही. ही खऱ्या हिऱ्याची ओळख आहे. पण घनानं न फुटणारा हिरा नामदेव महाराज ढेकणाच्या संगतीत आला तर महाराज बदलायचा फरक पडत असेल तर अडचण काय? इथं आहे ना बसलेली दुसरी, आहे का नाही? महाराज म्हणले ढेकणाच्या संगे ट्रबल द्या. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला किंवा दुभंगला, कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. आता माझ्याकडे लक्ष द्या. घणानं हिरा फुटत नाही म्हणजे किती कठोर आहे. घणान फुटत नाही, पण ढेकणा संगतीत आला तर भंगाई वेळ लागत नाही. बघा महाराज म्हणले ढेकणाच्या संगतीत आल्यानंतर हिरा भंगून जातो. याला जास्त महत्व देऊ नका, महत्व अर्ध्या चरणाला द्या. कुसंगे नाडला साधू जैसा किंवा तैसा. आता पुन्हा लक्ष देऊन ऐका. साधू सुद्धा कुसंगानं बिघडू शकतो. आज बोलणं कळत आहे तुम्हाला? साधू सुद्धा कुसंगानं बिघडू शकतो. त्याला पंचतंत्रामध्ये उदाहरण आलेलं आहे. असंग संग दोषेन साधो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मको हरणिकतः. भीष्माचार्यासारखे भगवत भक्त, भीष्माचार्यासारखे इच्छामरणी, भीष्माचार्यासारखे पितळे बाबा धनुर्धारी, त्यांना विराटाच्या घरी गायी चोरायला जाण्याची इच्छा होते. का? दुर्योधनाचा संग केल्यामुळे आणि दुर्योधनाच्या घरचा अन्न खाल्ल्यामुळे. दुर्योधनाच्या संगतीत आल्यामुळं आणि दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं भीष्म पितामहासारखे बिघडले. मग आपल्याला बिघडायला किती वेळ लागणार आहे? तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू, म्हणे जरी अग्नी झाला साधू, तरी पडे बाधू संकट रे, पडे बाधू संकट. तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू, तरी पडे बाधू संकट रे, तरी पडे बाधू संकट रे. तुका म्हणे
बाधू संगष्टने. महाराज म्हणले संगतीत आल्यानंतर कोण कधी बिघडल सांगता येत, कोण कधी बिघडल सांगता येत नाही. अहो भीष्म पितामहा सारखे बिघडले ना. म्हणून संगतीत चांगल्या माणसाच्या राहावं आणि अन्न पवित्र खावं. पवित्र अन्न खावं, धाब्याशिवाय जेवलं नाही पाहिजे, बरोबर ना. नाही धाब्यावरचं अन्न चविष्ट असेल, थोडा आवाज द्या. धाब्यावरचं अन्न चविष्ट असेल पण पवित्र नाही. इथलं प्रसादाचं अन्न चविष्ट नसेल पण पवित्र आहे. तुम्ही देवात हे बघा बरं का, तुम्ही महाप्रसादाला गेले, सप्त्यात पंक्तीला गेले तर चव नाही घ्यायची, इथला प्रसाद घ्यायचा. लग्नात गेले की चव घ्या, पार्टीत गेले चव घ्या, हॉटेलला गेले चव घ्या, आणि सप्त्यात आले की प्रसाद घ्या. मला या ऑल ओव्हर भारतामध्ये एखाद्या हॉटेलवर बोर्ड दाखवा, येथे पवित्र अन्न मिळेल. जगाच्या पाठीवर सगळ्या हॉटेलवर एकच बोर्ड असतो, येथे चविष्ट अन्न मिळेल. बरोबर अण्णा, अण्णा चविष्ट अन्न, हा अन्न चविष्ट मिळेल, पवित्र नाही. हे बघा धाब्यावरचं अन्न चविष्ट आहे आणि मधुकरीचं अन्न पवित्र आहे. मधुकरीचं अन्न पवित्र आहे, धाब्यावरचं अन्न चविष्ट आहे. म्हणून जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. माझ्याकडे लक्ष द्या. अन्नात बदल झाला म्हणजे या नाही हा या अन्नात बदल झाला तर मनात बदल होतो, आणि पाण्यात थोडा जरी बदल झाला तर लक्ष दे तुमच्या, लक्ष दे ना. हा पाण्यात बदल झाला की वाणीत बदल होत असतो. म्हणून सज्जना सांगाती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. सज्जन माणसाच्या संगतीत उपवाशी राहायची जरी वेळ आली तर भाग्य समजा, आणि दुर्जनाच्या घरी पक्वान्न जरी खायला मिळालं ना तर दुर्भाग्य समजा. महाराज म्हणले दुर्जनाच्या घरचं खाल्लं नाही पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात शुद्ध आहार शाकाहार. जसं अन्न खाल्लं तसं मन होतं, जसं मन तसे विचार, जसा विचार तसा आचार, आणि जसा आचार तसं जीवन. लक्षात येते का. तुम्हाला सप्त्याला बोलवलं तर आनंदाने जेवायचा, आणि जावळाला बोलवलं तर जाऊ नका. जावळाला जावळाच्या पंक्ती असतात का तुमच्या इकडे का नाही. जावळाच्या असतात ना, ते नवस नवस असतात ना. सप्त्याला पंगत असले की माणसं बारक्या लेकराला म्हणतात 10 बार साथ घेऊन ये. बा पोराला म्हणतात अर्धा आहे ना पार साथ खाय ना इकडे इकडे, बरोबर आहे का नाही. जा म्हणतात प्रसाद घेऊन ये. आणि ते जावळाचा जर ते नवस असला ना तर ते पोरग म्हणतं मी जातो आत. मुगा बस पाहुण्याचे 10 फोन आलेत मला, लय हलकट खायला, बरोबर आहे ना. 10 फोन आले पाहुण्याचे मला, ते म्हणतं जातो ना मी. अरे मर ना मोका घरी, बरोबर आहे ना. आणि मग आता ते लय मजा असते. जाऊ दे तो विषय नाही सांगत तुम्हाला. विठाला विठाला महाराज म्हणले अन्न पवित्र खा. भीष्म पितामहा सारखे बिघडले, आपल्याला बिघडायला वेळ लागणार आहे का. म्हणून कनिष्ठाचा संघ कनिष्ठ अवस्था, मध्यमाची संगत मध्यम अवस्था. कळलं महाराज आम्हाला संगत महत्वाची आहे. मग कुणाच्या संगतीत आल्यानंतर मानवी जीवनाचं कल्याण आहे. थोडा मॉनिटर वाढ. कुणाच्या संगतीत आल्यानंतर मानवी जीवनाचं कल्याण आहे. माझ्याकडे लक्ष द्या. जन्माला आल्यानंतर माणूस 4 गोष्टीच्या संगतीत जाऊ शकतो. त्या कोणत्या 4 गोष्टी आहेत बघा. प्रथमतः एक जीव हा जड वस्तूच्या संगतीत जाऊ शकतो. दुसरा मुद्दा एक जीव हा जीवाच्या संगतीत जाऊ शकतो. तिसरा मुद्दा एक जीव हा देवाच्या संगतीत जाऊ शकतो. आणि चौथा मुद्दा एक जीव हा संताच्या संगतीत जाऊ शकतो. 4 जोड्या लक्षात ठेवा. जीव जडाची संगत 1, जीव जीवाची संगत बोला 2, जीव देवाची संगत 3, आणि जीव संताची संगत 4. या 4 पैकी आपल्या जीवनाचं बाळा हो कल्याण कुणाच्या संगतीत आहे आपल्याला पाहिजे. लक्ष देऊन आहे का बरं का. जीवाने जर जड वस्तूचा संग केला तो सुख मिळेल का. आता जड म्हणजे काय, अचेतन. ज्याच्यामध्ये चेतना नाही ते झालं जड. हा माईक जड आहे, हलवला तर हालतो, नाही तर स्वतःहून कुठं जातो का. म्हणजे याच्यामध्ये चेतना नाही. या माईक मध्ये जशी चेतना नाही तसं आपण ज्या संसाराची संगत करतो त्या संसारात सुद्धा चेतना नाही. मग अचेतन अशा संसाराचा संग केला मुरलीधर बाबा आणि सुख मिळालं असं मानणारा एकही महात्मा आतापर्यंत जगाच्या पाठीवर झाला नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. महाराज म्हणले विचार सुद्धा सुखाचे, संसार येत नाही. सुख तर लांबच राहिलं. असे उन्हाळ्याचे दिवस होते,
विचार सुद्धा अण्णा सुखाचे नाही. उन्हाळ्याचे दिवस होते आणि एक आऊत हाणत होतं आणि ते आऊत हाणायला मग त्याला गरमी होऊ लागली. मग त्यानं आपलं शर्ट काढलं, नवी बांधलेली होती, तिचा एक गज वर आला होता, त्याला ते शर्ट अडकून दिलं आणि आऊत हाणायला लागला. आता या उन्हाळ्यात वावटळ येते बघा, ती वावटळ आली आणि त्याचं शर्ट पडलं इरीत. लागलं बॉम्बलाय, बापा रे मरतो रे वाचवा रे, बापा रे मरतो रे वाचवा रे. लोक एकत्र आले, काय झालं काय झालं? अहो मेलो असतो म्हणे मी आज. हा लोक म्हणले काय झालं? अहो मेलो असतो म्हणे, देवाच्या कृपेनं आज मी तुम्हाला दिसायला लागलो. अहो लोक म्हणले झालं काय? अहो भगवंताच्या कृपेनं हे गॉड गिफ्ट मिळालंय म्हणे आयुष्य आपल्याला. अहो लोक म्हणले झालं काय मरायला? अहो शर्ट विहिरीत पडला म्हणे माझा. लोक म्हणले मग मरण्याचा आणि शर्टाचा काय संबंध आहे? आपण मी शर्टात असतो तर. आता हा विचार सुखाचा आहे का? चला बोला. अरे मूर्खासारखे विचार आहेत ना. काही माणसं नको सुखाची कल्पना मूर्खत्व वचन मूर्खत्व वचन ढेकणाच्या बाजेवर झोपला आणि सुखाची कल्पना जर करू लागला तर ही गोष्ट बरोबर आहे का? नाही. तसं संसारात सुखाची कल्पना म्हणजे ढेकणाच्या बाजेवर झोपल्यासारखं आहे. महाराज म्हणले सुख, आता विचार सुद्धा सुखाचे नाही ना, सुख तर लांबच राहिलं. जागेपणीत हा संसार कोणाला सुख देत नाही, पण स्वप्नात सुद्धा संसाराकडून कोणी सुखाची अपेक्षा करायची नाही. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एक मुलगा मुंबईला राहिला होता, लग्न ठरलं म्हणून गावाकडे आला. लग्न झालं, बायकोला घेतलं, मुंबईला गेला. पोरा आता भानगडीत पडत नाही. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो, गोइंग टू वृद्धाश्रम. बायकोला घेतलं, मुंबईला गेला आणि 10 बाय 10ची खोली केली ना आपला संसार त्या रूम मध्ये त्यानं टाकला. एक दिवाण आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, कूलर आहे, काय दोघांना जेवढ्या आवश्यक वस्तू लागतात तेवढ्या 10 बाय 10च्या खोलीत मांडल्या. आणि ऐका, 1 महिना सुरळीत संसार चालला आणि एक दिवस दोघही नवरा बायको पलंगावर झोपले. झोपल्यानंतर हा म्हणतो का ग, या 10 बाय 10च्या खोलीत एका पलंगावर आपण 2 जण मोकळे झोपलो, पण आलं की बिघडत. बायको म्हणे काय? तो म्हणे आपल्याला मुलगा झाला तर झोपावा कुठं? त्यानं अशी कल्पना केली. लग्न झाल्यानंतर अशा कल्पना करणं साहजिक आहे. तुमच्या गावाकडे मला माहित नाही, आमच्या गावाकडे लग्न झालं की दुसऱ्या दिवशी नवरदेव नवरीला आंघोळ घालतात, त्याला हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात. बरोबर आहे का? तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? अरे मग हो नाही काहीतरी म्हणा ना. काय मायच्या लक्ष का? बरोबर आहे का नाही? ते हळद फेडायचं तुमच्याकडे काय गुळणा गुळणी म्हणतात? बर, हा, ते हळद फेडायचा कार्यक्रम म्हणतात आमच्या इकडे. मग त्यांची आंघोळ झाली की त्यांना एका माया हो तुम्हाला कळलं हा, त्याची आंघोळ झाली की त्यांना एका बाजव नाही तर पलंगावर बसवतात आणि एखादी बाई घरात जाते आणि पाट्यावरचा काय आणते? वरवटा आणते. बरोबर आहे ना माय? ते वरवटा म्हणजे कोण असतं? बाळ. त्याला बोपा म्हणतात. बोपाच ना. त्याला असं टोपरं घातलेलं, त्याला बाळू त्यात गुंडाळलेलं, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असते आणि मग त्यात अहो पण ते वरोट्याच आहे. मग ते बघा आता पुढं कसं असतं इथं. मग ते असं बायकोनं म्हणायचं धरा धरा मला पाण्याला जायचं, नवऱ्यानं म्हणायचं धर धर मला कापूस चोरायला जायचं, आपलं मला शेतात जायचं, असं काहीतरी असं बघा. धर धर मला पाण्या बायकोन म्हणायचं धरा धरा मला पाण्याला जायचं, नवऱ्यानं म्हणायचं धर धर मला शेतात जायचं. असतं का असं? ते असं खेळवतात नाही त्याला, असं असतं ना. तुम्हाला ध्यान नाही का? का त्या दिवसपासून मेमरी डिलीट झाली? काहीच नाही म्हणा महाराज, लग्न झालं एवढंच ध्यान आहे. तेव्हापासून जे ब्लँक झालं, निस्त्या मुंग्या लागल्या टीव्हीवर आल्या. कणलं घ्या विचारा. पायाच्या लक्षात राहा असताना माया हो असं. तुम्ही माणसाला एवढं तुम्हाला कसं काय माहित? मो झालंय ना. मी असं झाल्यावर मग आईला म्हणलं हे कशासाठी असतं? आईनं सांगितलं पुढं चालून तुमच्या जीवनात एखादा मुलगा मुलगी व्हावं, त्याच्यासाठी केलेली पूर्वकल्पना.
आपण लहानपणी घर घर खेळत नाही का, अशी माती लावायची, हे मोगर हे ते पानं तोडून आणायचे, ह्या चपात्या, पुन्हा बारीक काड्या घ्यायच्या, हे बेलणं, चला झोपा आता संध्याकाळ झाली, बरोबर आहे ना, चला उठा उठा आता वावरात जायचा टाइम झाला, असं का नाही, असं ते घर 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 खेळतात. काय मुळे हे पुढं चालून संसारातल्या गोष्टी असं तसं ही केलेली पूर्वकल्पना, धरा धरा मला पाण्याला जायचंय, धर धर मला शेतात जायचंय. मग ते आईला म्हणलं हे कशासाठी असतं, आईनं सांगितलं पुढं चालून तुमच्या जीवनात एखादा मुलगा मुलगी व्हावं, त्याच्यासाठी केलेली कल्पना. लक्ष द्या, अशा कल्पना करणं साहजिक आहे. तो म्हणे आपल्याला पोरग झालं कुठं झोपवावं, बायको हुशार होती, ती म्हणे याच पलंगावर आपण त्याला जागा करू, ऍडजस्ट करू. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ऍडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. ज्याला ऍडजस्टमेंट जमली त्याला सगळं जमलं. आता मी आलो, पोरं थोडे नाराज दिसले, मी माफी मागितली, याला म्हणायची ऍडजस्टमेंट. नाही तर मी इथं 10 मिनिटं दमात नाही का, लेट झाला तर लगेच पाकिटावर परिणाम, मग कमी झाले जमत नाही काय, एवढेच आहेत आमच्या जवळ, कर काय करायचं तर, नाही तर जाय मग तिकडे, बरोबर आहे का नाही. ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी. जो ऍडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो. शिका. मी काल परवा एक ठिकाणी छान बोललो बघा, कदाचित आपण ती रील्स ऐकली असेल, की माणसाचं जीवन ड्रायव्हर सारखं असं. ड्रायव्हर क्षणाक्षणाला ऍडजस्ट करत असतो. हे बघा, समोरून जर गाडी अंगावर येताना दिसली तर एक टायर खाली टाकतो आणि त्याला साईड देतो, जाय बाबा तू मोठ्या बापास, बरोबर आहे ना. त्याला साईड मारायची असली तर एक टायर गाडीच्या रोडच्या खाली टाकतो आणि त्याला बगल मारून पुढे जातो. बघा, ड्रायव्हरनं जर ऍडजस्ट केलं नाही तर दुसऱ्या सेकंदाला ऍक्सिडेंट आहे, दुसऱ्या सेकंदाला. ड्रायव्हर कडून क्षणाक्षणाला ऍडजस्टमेंट आहे. तशी प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख येत राहतात, तुम्हाला ऍडजस्ट करता आले पाहिजे. जो ऍडजस्ट करतो दुःखाचा काळही राहत नाही. हे बघा, दुःखाचा काळ भी कंटिन्यू राहत नाही आणि सुखाचा काळ भी कंटिन्यू राहत नाही. यह हवा है. भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है और एक बार नजर फेर ले तो मोहताज बना देता है. विठाला म्हणे याच पलंगावर आपण त्याला ऍडजस्ट करू, जागा करू. ते करून पाहायला लागले. ती म्हणे तुम्ही थोडं पलीकडे सारखा, मी थोडं अलीकडे सारखा. तो थोडा बाजूला झाला, हे बाजूला झाली, एवढी जागा. बघा म्हणे एवढ्या जागेत एक पोरग मोकळं झोपल, चिंता करायची काय गरज आहे. ते म्हणे जुळं झालं तर, जुळं कळत आहे तुम्हाला, आवळं जावळं डबल रोल तिन्ही पैकी कळलं. आता जुळं झालं तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडे व्हा, आणखी अलीकडे होती, अजून थोडा बाजूला झाला, ही बाजूला झाली, आता एवढी जागा. बघा म्हणे 2 पोरं होती, तेवढ्यावर थांबला नाही. म्हणजे दोघाच्या पाठीवर मुलगी झाली तर होणे जाणे काही नाही, जर आणि तर. मुलगी झाली तर बायको म्हणे आणखी थोडं पलीकडे व्हा, मी आणखी अलीकडे होते, आणखी थोडं पलीकडे सरकाय गेला, पलंग संपून गेला, टायमावर पाडा बाबा तुम्ही, धन्यवाद. पलंगाच्या खाली पडला, त्याचं कमरेचं हाड मोडलं, त्याला दवाखान्यात आपण कीर्तन झाल्यावर नेऊ, त्याला तिथंच पडू द्या. मला फक्त एवढं सांगा, पलंगावून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं जे दुःख त्याला केलं ते झालेल्या पोरानं केलं का न झालेल्या? न झालेले जर कमरेचे हाड मोडतात, झालेले काय सप्ताह करणार आहेत का? हे भाग्यवान आहेत महाराज. भाकरवाडीचे एकत्र येऊन सुवर्ण महोत्सव साजरा करतात, टाळ्या वाजवा त्यांच्या. जागीपणी तर नाही, स्वप्नातल्या मुलानं कंबरड मोडायचं दुःख पदरात पाडलं म्हणून संसाराचा संघ आपल्या फायद्याचा नाही, म्हणजे जडाचा संघ फायद्याचा नाही. आता जीवाचा मुद्दा घ्या. जीवाने जीवाचा संघ केला तर सुख मिळेल का? आता ऐका, जो संगती चालला तो दुःख घेऊन चाललाय, आणि ज्याच्या संगती जायचंय त्याच्याकडे अगोदर पासूनच दुःख आहे. एकादशीच्या घरी महाशिवरात्र जेवाय गेली, कोणाला पोटभर खायला मिळल नाही कळलं, उघड्यापाशी रातभर हे तर कळलं ना आपल्याला. थंडीन मेल्यासारखंच काम आहे का नाही आहे. 2 दुःखी जीव एकत्र आले कैलास बुवा तर सुखाची चर्चा होणार नाही, बरोबर आहे ना. 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी. कोई तन दुखी, कोई मन दुखी,
कोई धन भी न रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. दुःख नाही असा माणूस जगात सापडणार. मी महाराष्ट्रात म्हणत नाही, जालना जिल्ह्यात नाही, जगात सुद्धा दुःख नाही असा माणूस नाही. प्रत्येकाचं दुःख वेगळं आहे, पण दुःख सगळ्यांना आहे. लक्षात ठेवा बरं का. प्रत्येकाला दुःख आहे ना, कुणाला ना कुणाला कशाचं ना कशाचं दुःख आहे. हे बघा, तिखट अधिक तिखट बरोबर गोड. बोला, तिखट अधिक तिखट बरोबर डबल तिखट. मूर्ख अधिक मूर्ख बरोबर शहाणा डबल मूर्ख. किती जरी मूर्ख एकत्र आली तर एक शहाणा होऊ शकत नाही. एक मूर्ख माणूस दाढी करायला गेला आणि त्या नाव्यासोबत डोकं लावलं. त्या नाव्याला म्हणे, गाव तुम्ही किती वर्ष झाले दाढ्या करता? नावी म्हणे, बाबा 15 वर्ष झाले दाढ्या करतो. हा मूर्ख म्हणे, मग 15 वर्षात कधी तुम्हाला गाढवाची दाढी करण्याचा प्रसंग आला का? नावी म्हणे, पहिलाच टाइम. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. बा विठाला अशी किती मूर्ख एकत्र आले म्हणजे शहाणा होईल. एक कॉलेजला पोरगा चालला आणि बसमध्ये बसला. पोरं भरपूर आहे म्हणून सांगतो. कॉलेजला पोरगा चालला आणि बसमध्ये बसला. आता कंडक्टरनं तिकीट काढलं. आता कंडक्टरचं एक काम आहे, तिकीट काढून झालं की काउंटिंग करायची, मोजायचं. प्रवासी किती तिकीट किती कटले, बरोबर आहे ना. मग ते लिहितात बघा तिथे. आता ते पंचिंग मशीन आल्यामुळे ते कष्ट नाही आहे. मग ते असं झालं, ते तिकीट शिल्लक भरत होतं आणि एक प्रवासी कमी भरत होता. कंडक्टर म्हणे, आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये तिकीट कमी आणि प्रवासी जास्त असं अनेकदा घडलं. माणसं कंडक्टर आले की डोळे लावायचे पहिले काही आणि उतरून जायचे. तसंच काही माणसं बरं का, न तिकीट काढताच उतरून जायचं. आणि मग कुठं गाडी चेक झाली तर डोळा लागला होता असं घडायचं बरं का. पहिला डोळा लागला होता म्हणायचे. म्हणजे कंडक्टर म्हणे, असं कोण बहादर असावं बाबा ज्यानं 2 तिकीट काढले. विचारल्यावर कळलं त्या कॉलेजच्या पोरानं 2 तिकीट काढली होती. त्याला ते कंडक्टर म्हणले, तिकीट काढलं का? म्हणे काढलं. म्हणे किती? म्हणे 2. अरे म्हणे, एकटानं 2 तिकीट कायला काढले? हा म्हणे, एखादं पळडन गाडी चेकिंग झाली तर मग काय करायचं? मग एक शिल्लक असलं पाहिजे म्हणे. मग कंडक्टर म्हणे, दोन्ही पळल्यावर काय कशील? येडा आहे काय म्हणे, पास येईन माझ्याजवळ. आता हे बी ज्याला कळलं नाही ते नापासच आहे. ते नुसत्या पंक्तीच्या कामी. आता असे किती मूर्ख एकत्र आले म्हणजे शहाणा होईल? होणारच नाही. तसं किती जरी दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. भागवत कार्य देत आहे, नच इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्ती न सुखम अस्ति विरक्तस्य मुनिरे कांत जीवना. इंद्राला जरी जाऊन विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. आणि सध्या देवेंद्राला जरी विचारलं सुखी आहे का तर नाही सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहे, फक्त प्रत्येकाचं दुःख वेगळं वेगळं आहे. मग 2 दुःखी जीव एकत्र आले तर सुखाची चर्चा होणार नाही. मग महाराज, जीवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता देवाच्या संगतीत जाऊ. देव चैतन्य आहे, परिपूर्ण आहे. ठीक आहे, आपण देवाच्या संगतीत जाण्याचा निर्णय घेतला, पण देवानं आपल्याला संगत घेतलं पाहिजे ना. माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का बरं का? मूड चांगला आहे माझा, त्याच्यामुळे चांगला. आपण लाख देवाच्या संगतीत जाण्याचा विचार करा, पण देवानं आपल्याला संगत घेतलं पाहिजे ना. आपण लाख म्हणा मी पांडुरंगाचा भक्त आहे, काही फायदा नाही. पांडुरंगानं कधीतरी म्हणावं हा माझा भक्त आहे, त्याला किंमत आहे. मी देवाचा आहे म्हणणं ही झाली भक्ती. देवानी हा माझा आहे म्हणावं ही झाली भक्तीची पराकाष्ठा. आपल्या प्रेमाचा स्वीकार त्याने केला पाहिजे ना. कोणी आमदारा खासदारा जवळ उभं राहतं फोटो काढतात आणि लॅमिनेशन करून मोठा करून हॉलमध्ये लावून देत आणि येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्याला बेजार करून सोडतो. पाहुणे जेव्हा बसली की आणि फोटो दाखवायचे सुराजे साहेबाचे ना आपली लई समय टाट लावून जेवतो मी साहेबाच्या. आपल्या शब्दाच्या पुढे साहेब नाही. बायको तू ऐकत नाही रे, साहेब शब्दाच्या पुढे काय चाटा आणतात हो माणसं. लय अवघड काम आहे, बरोबर आहे. मी साहेबाचा आहे म्हणणं याच्यात विशेषता नाही. त्यांनी म्हणावं हा माझा आहे याच्यात विशेषता आहे. वजन या शब्दात आहे महाराज. साहेबानं उभं राहून म्हणावं माझा कार्यकर्ता येतो, याचं वजन वेगळं आहे. आणि साहेब माझा ऐकतात लोक म्हणतात लय 18 फेकता येईल. विठाला विठाला
देवानं आपल्याला संघात घेतलं पाहिजे ना. देव तर असंग आहे, अव्यक्त निराकार. बोला नाही जा आकार, जे थोने चराचर हरीशी बजे. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघु राया. ज्याला आकार उकार मकार चकार रंग रूप वर्ण छाया काहीच नाही असा असणारा परमात्मा संघ कसं काय करू देईल. म्हणजे देव संघात घेणारा नाही, म्हणून देवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता संतांच्या संगतीत जाऊ. अहो देवाचं आपल्यावर प्रेम असलं पाहिजे ना. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, हे काय सर्वासाठी थोडंच म्हणलेलं आहे. ठराविक साधूसाठी हे उद्गार आहे. ठराविक साधू आपलं प्रेम देवावर असणं विशेष आहे, आणि देवाचा आपल्यावर प्रेम असावं हे त्याच्यापेक्षा विशेष. मग देवाचा संघ सुद्धा आपल्या फायद्याचा नाही. आपण आता संतांच्या संगतीत जाऊ. संत चेतन आहेत, परिपूर्ण आहेत, आणि संघ करू देणारे सुद्धा आहेत. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही संतांच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय. जगाच्या पाठीवर लोक दोनच गोष्टीचा विचार करतात, एक तर फायदा नाही तर तोटा, लॉस. नॉट सूर्या बरं का, तोटा म्हणजे लॉस. एक फायदा असला पाहिजे, नाही तर नुकसान. फायदा नाही तर नुकसान याचा विचार करतो का नाही माणूस. फायद्याशिवाय माणसं प्रवृत्त होत नाही. हे कीर्तनाला येता वेळेस लोक आम्हाला 100 पण करतात. महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत, महाराज कुठपर्यंत. मी इथलं नाही सांगत पण नामदेवराव रोजच आहे, रोजचा अनुभव आहे. कुठपर्यंत कीर्तन झालं, जातानी महाराज कुठं उलथून मेला गरज नाही लोक. आमचे चरण दादाचा रोज रात्री फोन असतो 11:30. महाराज कुठं चालले, व्यवस्थित चालले, रोज रात्री बरं का. बायकुल करतात का नाही फोन काय माहित, पण आम्हाला फोन असतो. पुरुषोत्तम महाराज मी आमच्या दोघांना रोज रात्री 11:30. ते म्हणतात दिवसभरचं वेगळं आहे हो, रात्री कोणाला कुठं अडचण येईल सांगता येत. रात्री रोज फोन. क्वचित माणसं, आता आम्ही उगेच कोणाचे नाव घ्यायला काही वेळे थोडेचे महाराज. आम्ही रोज माणसं ओळखणारी माणसं. आम्हाला कळत नाही आमच्याजवळ कोणत्या भावनेनं आलं, लगेच कळत. हे बघा, गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जी वागणूक द्याल ती तुम्हाला ती वागणूक देतात. तुम्ही द्यायला शिका ना. काही माणसं पहिल्याच फोनवर म्हणतात ती तारीख घ्या, गावाचं प्रेम आहे तुमच्यावर. अरे पाहिलं नाही, भेटला नाही, आय लव्ह यू लगेच कस का. 1-2 मुलाखत तर झाली पाहिजे ना. ओळख ना पाळक आणि लोकमान्य टिळक असल्यास आपलं बरोबर आहे का. पहिल्याच फोनला म्हणतात प्रेम आहे आमचं तुमच्यावर, तेवढी तारीख घ्या. आता प्रेमाची व्याख्या सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या माझ्या. आता हे सतीश अण्णा, तुमच्याकडे कामाला माणसं भरपूर आहेत, बरोबर आहे. तुमच्या कामावरच्या माणसांनी जर तुम्हाला 1000 रुपये मागितले तर तुम्ही त्याला देणार का नाही, देणार. गरज वेगळी आणि प्रेम वेगळं. कामावरच्या माणसाने 1000 रुपये मागितले, माणूस धरतो, ह्यांचा हे घे, 1000चं काम आहे तुला, चालेल 1000 घे आणि चालतंय. 1000 नाही दिले आणि उद्या कामावर नाही आलात काम बंद पडलं. त्याच्यामुळे त्याला 1000 देणं ही झाली गरज. आता पोरग पुण्याला चालला अण्णाच, पप्पा मला पुण्याला जायचं, कशाला, ते परीक्षा आहे माझी. बरं बरं बरं, मग मला या जायला 2000 रुपये लागणार. बरं बरं ठीक आहे. हां खर्चायला 1000 रुपये लागणार. बरं ठीक आहे. आता प्रेम कसं आहे बघा, बाप त्याला या जायचे 2000 देतो, 1000 रुपये त्याला खर्चा पाण्याला देतो, आणि 5-7 हजार रुपये त्याला म्हणतो हे चोर खिशात ठेव. चोर खिसा माहिती आहे इथं असतो. हा, हे 5000 रुपये तुझ्याकडे हाताखाली राहू दे, आडीनडीला तुला उपयोगाला येते. कामगारानं 1000 मागितले, त्याला 1100 बी नाही दिली, ही झाली गरज. पोरान 3000 मागितले, त्याला 3 तर दिले आणि 5 वरून हाताखाली दिले. तसं तुमचं प्रेम आहे महाराजावर. तुम्ही म्हणा हे तुमचे ठरलेले, हे डिझेल पाण्याला एवढे, आणि आडीनडीला 10-5 हजार तुमच्या जवळ शिल्लक राहू द्या. असं प्रेम करा गड्यावर तुम्ही. आजपासून सुरुवात करा याची. माझी प्रेमाची व्याख्या चुकीची आहे का. हा तुम्ही नाही करा प्रेम आपल्यावर, तो आय हेट यू म्हणा, त्याचं काही अडचण नाही, पण प्रेमाची व्याख्या चुकीची आहे का आपली, बरोबर आहे का नाही. फायद्याशिवाय माणसं इकडे येत नाही. तुकाराम महाराजांना माहिती होतं फायद्याशिवाय लोक इकडे येणार नाही. मग महाराज म्हणले बाबा तुम्ही संत, लोक म्हणले आम्ही संतांच्या संगतीत येऊ, आम्ही श्वासानंद आहे ना, आम्ही श्वासानंद महाराजाच्या संगतीत येऊ, पण आमचा फायदा काय. अरे महाराज म्हणले तुम्ही संतांच्या संगतीत आले
की तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे हे अभंगाचे हे तो एक संता ठाई जय हो हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई हे तो सर्वांसाठी जोरदार. महाराज म्हणले हे तो एक संता ठाये लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत आल्याच्या नंतर तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होणार आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. लाभाला उत्तम हे विशेषण दिलेलं आहे. अण्णा सामान्य लाभ वेगळा, उत्तम लाभ वेगळा, आणि आपण ज्याला लाभ म्हणतो तो या दोन्हीपेक्षा वेगळा. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हाला. बरोबर आहे. कोण यालाही लाभ म्हणेल. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवय बी जात नसेल तर याच्यासारखं दुर्भाग्य आपलं दुसरं नाही. माणसं म्हणतात काम सोडा, क्रोध सोडा, दंभ सोडा, अहंकार सोडा, मोबाईल सोडा. होया ना. बरोबर आहे का नाही. काय शक्य आहे का या गोष्टी सुटणं? अजिबात शक्य नाही महाराज. लक्षात ठेवा. अजिबात शक्य नाही ना. हे सुटणं शक्य आहे काय? महाराज म्हणले सोपी गोष्ट नाही. कोण कशाला लाभ म्हणाल सांगता येत नाही. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. सोपं सोपं सांगतो. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंताची प्राप्ती तुम्हाला होईल पण कधी? संताच्या संगतीत आल्याच्या नंतर. हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. महाराज म्हणले लक्ष द्या. जगत हे कोर्ट आहे. परमात्मा जय जय. तुम्ही आम्ही आरोपी आणि संत म्हणजे वकील आहेत. आपल्या जीवनात वकिलाचं काम संत करत असत. तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल तर देव जवळ घेणार नाही, आणि संताच्या मार्फत जाल तर देव डावलणार नाही. मी उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणजे कळेल. आमदाराला खासदाराला जरी भेटायचं असेल आनंद डायरेक्ट भेटता येतं का? नाही. मध्ये कोणाची भेट घ्यावी लागते? पीएची. आणि काय घ्यावं लागतं? अपॉइंटमेंट. आणि मग पीएने दिलेल्या वेळेत आमदाराला खासदाराला भेटता येत. तालुक्याचा प्रतिनिधी आमदार आहे तर त्याला डायरेक्ट भेटता येत नाही. मग जगाच्या मालकाकडे डायरेक्ट कसं जाता येईल? जगाच्या मालकाकडे जायचं असेल तर मध्ये कोणाची तरी मध्यस्थी गरजेची असेलच ना. अहो पोरग डायरेक्ट बापाकडे गेलं तर बाप घेत नाही त्याला. त्याला आईच्या मार्फत जावं लागत असतं. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. माया हो, एखादं छोटं पोरग सकाळी सकाळी उठलं. ऐकताय ना तुम्ही? माया हो ऐकताय ना? तुमचा 1,500चा हप्ता जमा झाला नाही का अजून? तुम्ही एवढ्या ताणात काऊन बसल्या? पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही. तुम्ही अंगठ्यावर 1,500 नाही तरी टेन्शन मध्ये बसल्या. व त्या 1,500च नवऱ्याच्या नाकात बोट घालायला. बोलू दे ना त्या नवऱ्याला. 1,500च. होय माया हो, आला ना हप्ता तुमचा? यायचा गोंधळ झाला हो अण्णा. माग 7-8 महिन्यापूर्वी एक योजना चालू केली शिंदे साहेबांनी. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट.
आणि त्या एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं तुम्हाला? हा, करून घेतलं आणि कळणार कसं नाही. याईन वय वाढून घेतले नामदेवराव. 65 तर 75 केलं. इकडचे 5 तसेच ठेवले आणि या 6च्या जागी 7 केले. बरं, आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार? ते एसटीत बसल्यावर मजा येते मुरलीधर भाऊ. एसटीत बसलं की तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो आणि त्या बाई त्याला कळतं आता हे खोटंच आहे. 75 आणि 65 लगेच लक्षात येतं ना. मग त्या बाईकडे पाहिल्यावर एवढंच करतो फक्त, खरं आहे. तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्यावर वजन टाकते. थोबाडाकडे काय पाहिला, कारकाकडे पाहिला. अधिकारी येडा आहे खाली आलं. बापाची एसटी असल्यावर आणि करायला लागला. काम आले तर काम करावं. नौकर येणं शिंदे साहेबाचा. मग 75ला फुकट आणि डोळे जळाले काय 75 लिहिलंय ना. चल फाड. त्याच्यावर वजन टाकते महाराज. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला यांचा, त्या लालपरीचा. एसटी लालपरी म्हणतात ना, म्हणजे ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा 75 वरून पुन्हा खाली कितीवर आणली? केले कर्म झाले त्याची भोगा. जिचा हप्ता जमा झाला तिच्या तोंडावर आनंद मावना. वय वाढून घेणारी थोबड जोडून घ्यायला. कुठूनच दुर्बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू आता. पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं शांता अक्का, परवाचा हप्ता आला का 1 तारखेचा? आला म्हणे. म्हणलं एसटी ती फुकट आहे. म्हणलं असं दोन्ही योजनेचा कस काय लाभ घेतला? 2 आधार कार्ड काढले. एकावर 65 केलं आणि एकावर 75 केलं. म्हणलं धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी ग वाटी देवा विठाला विठाला. माया हो, एकाच सकाळी सकाळी पोरग उठलं. आता सकाळी सकाळी लेकरं सुंदर दिसतात का? नाही. नाकातून गंगा यमुना, गाणीन भरलेलं, माशाला गायलेल्या, एकदम घाणेरडं लेकरं अंगणात. ते कोणाचे असो, महाराजाचा असो, नाही तर शेतकऱ्याचा असो, नाही तर श्रीमंताचा. सकाळी सकाळी लेकराची अवस्था तशीच असते, बरोबर आहे ना. मग ते घाणेरडं पोरग अंगणात बसलेलं आहे आणि त्याचा बाप पुढून चालत आला. आता लेकराला आपण घाणीनं भरलेले आहोत हे कळत नाही, पण बाप कळत असतो. ते बाप आला की म्हणतो बाबा मला घ्या, बाबा मला घ्या. बाप ते जवळ येतो ना, आल्यावर पाहिलं घाणीनं भरलेल्या माशा. त्या घाणीनं भरलेल्या पोराला बाप घेत नाही. जे जे बाप झाले त्याला याचा अनुभव आहे, आणि जे नाही झाले त्यांना अशा सोडून द्या. आता काय अवघड जा मग, काय बरोबर आहे काय सांगा आता, बरोबर आहे. विठाला लक्ष देऊ नका बघा. मग ते बाप त्या लेकराला घेत नाही, पण त्याच घाणीनं भरलेल्या पोराला आई उचलते. कसंही लेकरू असू द्या, जिचं तिला आवडतं. तैसे तैसे बाळ मातेचे आवडे, जैसे तैसे बाळ मातेसी आवडे. जैसे तैसे बाळ मातेसी आवडे. बोलता बोबडे शब्द गोड, बोलता बोबडे शब्द गोड. जैसे तैसे बाळ मातेशी आवडी. महाराज म्हणले जिचं बाळ जसं असेल तसं, हा बाळ, हा जिचं बाळ जसं असेल तसं त्या आईला आवडीचं असतं. एका बाईन मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरग अंगणात बसलेलं, नाकातून गंगा यमुना, घाणीन भरलं, माशा लागायल्या, तरी त्याची माय मला म्हणते महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला, चहा वस्तू त्याला हात लावू नको, तसाच बसू दे मला. बरोबर आहे ना, जिथं तिला आवडतं ना. मग ते उचलोनी करी कंठी लावी म्हणतात.
अमंगळ जरी असलं तर त्याला ते उचलायचा किळस येत नाही हा. मग त्या घाणीनं भरलेल्या पोराला आई उचलते, ऐकताना माया हो. मग त्याला बाथरूम मध्ये नेते, साबण लावून त्याला आंघोळ घालते, टॉवेलने कोरडं करते, छान कपडे घालते, गंध लावते, पावडर लावते. सुंदर सजून झालं की त्याचा असा चेहरा धरते बघा. लहान लेकराला असं धरते आई, माईकला धरतं असं कौतुक, आणि त्याच्याकडे पाहते. तिला वाटतं आता माझ्या सोन्याला कोणाची तरी बोला बोला नजर. मग काजळाच्या डबीत बोट बुडवते आणि त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लावते की याला कोणाची नजर लागू नये. पहिलेच लहान पोरं दिसायला सुंदर असतात, ते मेकअप केलं, शृंगार केलं की ते अधिकच सुंदर दिसते. मग आईला भीती वाटते आता माझ्या राजाला कोणाची तरी नजर लागली. मग काजळाच्या डबीत बोट बुडवते आणि त्याच्या गालावर एक काजळाचा काळा टिपका लावते. ऐका, काजळाचा काळा टिपका लावलेला असतो दिष्ट होऊ नये म्हणून, पण त्या एका टिपक्यामुळे त्याच्या सुंदरतेत अजून भर पडते. ते दूषण त्याच्यासाठी भूषण ठरता. एकदम गोऱ्या गोऱ्या गालावर एकच काजळाचा काळा टिपका, नक्षत्रासारखं ते पोरग दिसतं. आणि मग ते पोरगा अंगणात येऊन खेळत असत. आणि मग बाप घराच्या बाहेर निघाला, बापाची नजर पोराकडे गेली. बाप तर आश्चर्यचकितच, काय होतास काय झाला, हा काय होता काय झाला. बापाला मोह आवरला नाही. पोरग कुणाचंही असू द्या, दिसायला सुंदर असलं की घ्यावं असं वाटतं. आता ते त्याच पोरग एवढं सजून आल्यावर त्याला मोह आवरेल का. मग ते पोराकडे बघून करतो, सोन्या चल 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 चल. पोरगा म्हणते हट, आता नाही येणार मी. जात नाही ते पोरग, मटकत म्हणतात ते, बरोबर आहे ना. मटकत जात नाही. माझा दृष्टांत संपला, माझा सिद्धांत आहे. पहिल्यांदा पोरग बापाकडे जाण्याची अपेक्षा करत होतं तेव्हा बापानं त्याला घेतलं नाही का, ते घाणीनं भरलेलं होतं. आता बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं का. सुंदर होऊन आलं, स्वच्छ होऊन आलं, मेकअप करून आलं, शृंगार करून आलं, पण कुणाच्या मार्फत बोला, आईच्या मार्फत सजून आल्यामुळं बाप अपेक्षा करतो यानं माझ्याकडे यावं, पण पोरग जात नाही. तसं तुम्ही आम्ही देवाचेच लेकर आहोत. ममे वंश जीव लोके जीव भूत सनातना मनषष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करचेती. आपण देवाचेच लेकर आहोत, आपण देवाचेच लेकर आहोत. पण डायरेक्ट बापाकडे जाल आपण घाणीनं भरलेले आहोत. मग एखादी माऊली सारखी, तुकोबारायासारखी, श्वासानंद महाराजासारखी संत रूपी आई आपल्याला भक्तीचा मेकअप करेल आणि अंतकरण स्वच्छ करून देवाच्या दारात पाठवेल. तेव्हा देव म्हणाल तुम्ही माझ्याकडे या. पण तेव्हा तुम्ही देवाला म्हणसाल, देवा आता माऊली सोडून आम्हाला तुझी सुद्धा गरज नाही. धरी तिजे हाती संत कृपावंत, धरीनाथ काळी पंढरीनाथ पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. ऐका तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी मज मग हरी उपेक्षिना. महाराज म्हणले तुम्ही एकदा कुरवाळून पाठवलं ना, मग देवाकडे जायला मला भीती नाही. श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है, राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है. मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है हो. मथुरा में ढूंढा तुझे गोकुल में पाया है.
वृंदावन की गलियों में मेरे श्याम का ठिकाना है। श्याम तेरे मिलने का सत्संग ही बहाना है। सूरज में ढूंढा तुझे चंदा में पाया है हो। सूरज में ढूंढा तुझे चंदा में पाया है। तारों की झिलमिल में मेरे श्याम का ठिकाना है। श्याम तेरे मिलने का सत्संग बहाना है। राधे तेरे मिलने का सत्संग ही बहाना है। राम तेरे मिलने का सत्संग बहाना है। बहाना टाळ्या हळू वाजवा, खर्चाचा विषय येतो, परवडल तसा करा, बस जास्त नका करू. महाराज म्हणले भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग जीवनामध्ये का असेल तर संत संगत आहे. म्हणून संताची संगती मनो बोला मार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. संत समागमे धरावी आवडी करावे तातडी प्रपंचाची. परमार्थी म्हणायची परमार्थी पण करायची प्रपंच. लोक राहतात संताच्या संगतीत मुरलीधर बुवा, पण देव भेटावा म्हणून नाही, प्रपंच चांगला व्हावा